आवडीने वांगे खाणारे आणि वांग्याच्या अनेक प्रकारच्या रेसिपी करून पाहणाऱ्यांनी ही रेसिपी कदाचित करून पाहिली नसेल। ही अतिशय चविष्ट आणि खूपच रुचकर, कमी वेळेत होणारी आणि कमी झंझटमध्ये अशी ही बनलेली रेसिपी म्हणजे वांग्याचे काप। तर आज मी इथे ट्राय केलेले आहेत वांग्याचे काप। मैत्रिणींनो, अतिशय रुचकर अशी ही रेसिपी झालेली आहे आणि तुम्हीही ही रेसिपी घरी नक्की करून बघावी। घरामध्ये लहानांपासून मोठ्यांपर्यंत अगदी सर्वांना खूप आवडेल, अगदी नॉनव्हेजलाही मागे पाडेल अशी ही रेसिपी आहे। अगदी कमी वेळेत होणारी हे वांग्याचे काप कसे करायचे ते आपण आता बघूयात। त्याच्यासाठी मी घेतलेले आहे इथे 2 मोठे चमचे डाळीचं पीठ म्हणजे बेसन पीठ। इथे घेतलेलं आहे कॉर्नस्टार्च म्हणजे मक्याचं पीठ। कॉर्नस्टार्च नसेल तर तुम्ही थोडा रवाही इथे वापरू शकता। त्याच्यानंतर घेतलेलं आहे मी इथे जिरे पावडर। जिरे छान भाजून घेतलेले आहे, त्याची पावडर केलेली आहे। आता इथे घेतलेले मी धना पावडर। त्याच्यानंतर थोडे घेतलेले आहे इथे हळद आणि छान रंग येण्यासाठी काश्मीरी लाल तिखट घेतलेली आहे, जी फार तिखट नसते आणि तुम्हाला तिखट हवी असेल तर अजून थोडे तिखट वेगळं वापरू शकतात। आता इथे थोडंसं आमचूर पावडर घेतलेलं आहे। आमचूर पावडर नसेल तुमच्याकडे तर तुम्ही चवीनुसार मीठ टाकायचं आहे। आता ह्या साहित्याचं आपण छानपैकी बॅटर तयार करून घ्यायचं आहे। लागेल तेवढं पाणी याच्यात टाकून हे सगळं एकजीव करून घ्यायचं आहे। आमचूर पावडर जरी टाकलेलं असेल तरी त्याच्यामध्ये थोडं आपण लिंबू पिळून टाकू शकतो। इथे माझ्याकडे लिंबू उपलब्ध होता म्हणून मी इथे थोडा लिंबाचा रस टाकत आहे। बघा, अशा कन्सिस्टन्सीचं इथे छानपैकी बॅटर तयार करून घेतलेलं आहे। वांग्याचे काप किंवा वांगी फ्राय बनवण्यासाठी इथे मी हे मोठ्या आकाराचं जवळपास 200 ग्रॅमचा वांगं घेतलेलं आहे। आता आपण याचे काप करून घ्यायचे आहेत। साधारणतः अर्धा इंचाचे असे आपण एकसारखे काप बनवून घ्यायचे आहेत। बघा, अशा पद्धतीची वांगी मी कापून घेतलेली आहे। हे वांगं भरताचं वांगं आहे। तुम्ही हे वांगी कलरचं वांगंही घेऊ शकता। तर वांगं जे आहे ते मी आयत्या वेळेस कापून घेतलेलं आहे, कारण ते काळं पडतं। आता हे जे काप केलेले आहेत ते मी त्या बॅटरमध्ये बुडवून घेणार आहे। तर हे वांग्याचे काप जे आहेत त्या बॅटरमध्ये बुडवून घ्यायचे आहे। आपण कॉर्नस्टार्च वापरलेला आहे म्हणून मसाला कापला छानपैकी लागतो। तुमच्याकडे कॉर्नस्टार्च नसेल तर तुम्ही तांदळाचं पीठही वापरू शकतात किंवा रवा पण वापरू शकतात। आता अशाच पद्धतीने सर्व काप जे आहेत वांग्याचे काप हे बॅटरमध्ये बुडवून आपण मॅरिनेट करून घ्यायचे आहेत। बघा, अशा पद्धतीने इथे पॅनमध्ये मी 2 पळी तेल टाकून घेतलेलं आहे। आणि मगाशी मॅरिनेट करून घेतलेले काप आपण एक एक याच्यात सोडायचे आहेत। गॅसची फ्लेम इथं मी मीडियम केलेली आहे। बघा, अशा पद्धतीने एक एक करून सगळे काप मी लावून घेतलेले आहेत। वांगं कोवळं असल्यामुळे फ्राय छान होतं, पटकन पण होतं आणि मॅरिनेट केलेला मसाला जो आहे तोही तेलात सुटत नाही। अशा पद्धतीने तुम्ही बटाट्याचे काप जर केले ना तर बाजारातून आणलेली मच्छी पण फिकी पडेल। एकदा तुम्ही ही रेसिपी जर करून पाहिली तर परत परत बनवाल। गॅसची फ्लेम मीडियम आहे आणि इथे
एक एक काप जे आहेत ते आपण परतून घ्यायचे आहेत. बघा किती छान फ्राय झालेले आहेत. एक एक करून आपण सर्व काप जे आहेत ते पलटवून घ्यायचे आहेत. अशा पद्धतीने फ्राय केलेले वांग्याचे काप जे आहेत ते खूप छान लागतात. इथे आता काप छान शिजले गेलेले आहेत. म्हणजे अतिशय कुरकुरीत असे काप झालेले आहेत वांग्याचे. आपण याचे स्लाइस थोडे बारीक केलेले असल्यामुळे इथं वांगही शिजलं गेलेलं आहे. चाकू असं टोचून पाहिल्यावर आपल्याला कळेल की वांग हे शिजलं गेलेलं आहे छान. आता या स्टेजला आपण वांगे जे आहेत ते काढून घ्यायचे आहेत. हे काप जे आहेत बटाट्याचे खाण्यासाठी तयार झालेले आहेत. आता आपण हे एक एक करून प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहेत. तर मैत्रिणींनो, अशा पद्धतीने मी ही रेसिपी बनवलेली आहे. ती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा. आणि त्याचसोबत समीक्षाच रेसिपी या चॅनलला भेट दिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार. आत्तापर्यंत तुम्ही माझे चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर कृपया ते करावे. आणि अशाच नवनवीन रेसिपींसाठी समीक्षाच रेसिपी या चॅनलला भेट द्यावी. आणि त्याचसोबत रेसिपी आवडली असल्यास आपल्या नातेवाईकांना आणि इतर मित्रमैत्रिणींना रेसिपीची लिंक शेअर करायला विसरू नका. चला तर मैत्रिणींनो, पुन्हा भेटूया अशाच एका नाविन्यपूर्ण रेसिपीसह. तोपर्यंत स्वस्त खा आणि मस्त रहा.